बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सरपंचांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून 3 आरोपी फरार आहेत. सरपंचाची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती. 150 ते 200 वार संतोष देशमुखवर करण्यात आले. संपूर्ण पाठ काळी निळी झाली होती. एवढंच नाही तर सरपंचांना मारहाण होताना व्हिडिओ कॉल सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला आहे. सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुखची हत्या क्षुल्लक कारणातून नाही. खंडणी प्रकरणात सुरक्षारक्षकाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या सरपंचाला मारहाण केली गेली. मारहाण आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही. तालुकाध्यक्षाच्या सांगण्यावरून हे झालं नाही. याचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे. SIT चौकशीची मी मागणी केली आहे. परळी गदोखेड सोनपेठ परिसरात 300 हायवा चालतात. लिलावाशिवाय वाळूच्या गाड्या कुणाच्या आशीर्वादाने चालतात. खंडणी मागितल्यानंतर 2 महिन्यांनी तक्रार घेतली गेली. बीड जिल्हा पोलीस आणि LCB काय करत होते? या प्रकरणात समोर आणल्या गेलेल्या महिलेचीही चौकशी करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि पीडितांच्या भावाचे 36 कॉल झाले पण संतोष देशमुखला सोडलं नाही. संतोष देशमुखला मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल कुणाला केला गेला? यांचा आका कोण आहे? 150 ते 200 वार संतोष देशमुखवर करण्यात आले. 1200 ते 1500 लोकांना पिस्तुलाचे लायसन्स देण्यात आले आहेत. बीड म्हणजे गँग्ज ऑफ सफेपूर आहे का? बीड जिल्ह्यात जे सुरू आहे ते मोडून काढण्याची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे. या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी. MPDL मोक्का यात लागतो का याची चौकशी करा. यातील आका जो असेल त्याचीही चौकशी करा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. दोन्ही गटामध्ये मारहाण. संतोष देशमुखची हत्या सोमवारी झाली. मात्र त्याआधी शुक्रवारी आरोपींमधील सुदर्शन घुले, प्रतीक घुले काही जणांना घेऊन अवादा कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ गेले होते. त्या कंपनीच्या गेटवर त्याच गावातील दलित समाजाचा मुलगा वॉचमन होता. त्याला दमदाटी करत आरोपींनी आम्हाला आतमध्ये जायचं सांगितलं. मात्र त्याने मला आतमध्ये फोन लावून विचारून सांगतो असं सांगितलं. तेव्हा वॉचमनला आरेरावी करत शिवीगाळ आणि मारहाण केली. ही माहिती मिळताच भांडण सोडवण्यासाठी सरपंचा कंपनीजवळ गेले. त्यावेळी दोन्ही गटामध्ये मारहाण झाली. घडलेली घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. त्यावेळी वॉचमनने त्यावेळी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायची असल्याचं सांगितलं. तर सरपंचही त्यावेळी उपस्थित होते. एकाच वेळी 3 फिर्यादी होते पण अधिकारी महाजन यांनी त्यांची फिर्याद काही घेतली नाही. त्यांना कोणाचा फोन गेला मला माहिती नाही, असं सुरेश धस यांनी सांगितलं.